चला की. हां, तर आता आम्ही मित्राच्या घरून निघालो आहे. कुडाळला स्टे केलेला आम्ही. आमचा एक खूप जुना मित्र होता, खूपच जुना, ज्युनियर सिनियर फर्स्ट सेकंड त्या टायमिंगचा मित्र आहे. बघा कसे छोटे छोटे रोडमधनं चाललं. तर त्याचं इथे घर होतं, तर आम्ही त्याच्याकडे स्टे केलं. बिलकुल पण रात्रीची झोप झालेली नाही आहे. ते तेजस आणि बाकी कार्ट्यांचं असं होतं की कोकणात आल्याचा आज रात्री आपण एक ग्रुप पॉडकास्ट ठेवू आणि भूताच्या स्टोरीज डिस्कस करू, भूताचे एक्सपिरियन्स. तर एक एक लोकांनी अशा गोष्टी सांगितल्यात की आलेली झोप आमची उडून गेली रात्रीची. हे बघा एक नंबर. कोण करता अशा ह्याच्यात राईड यार? फक्त आम्ही करू शकतो, फक्त आम्ही. ऑफ रोड फोकस्ड असतात आमच्या राईड जास्त. जरा चांगल्या रोडवरती चालवली की असेच कुठेतरी खडक्यात आमच्या गाड्या जातात. मस्त रौनकच्या मम्मीने सकाळी मस्त गरम गरम पोहे बनवले. त्यानंतर रात्रीचा आम्ही पुलाव पण खाल्ला. एवढं म्हणजे सगळेजण एवढे भुकलेले होते की बोलतात ना, जे काय भेटत होतं सगळं खात होते. हां, आता जरा मेन रोड येईल तर आपल्याला बरं वाटेल. हा बघा, जो व्हाईट स्कूटीवरती आहे तो रौनक आहे. आता आम्ही चाललो आहे तेजसच्या घरी. हे आता कुडाळला होता आम्ही आणि कुडाळवरून आय थिंक सो देवगडला जायचं आहे आता प्लॅन चालू आहे. डिस्कशनच संपत नाही यांचं. केवढं डिस्कस करतात काय. येस, हा आई माऊली. प्रथमेश नाव आहे त्याचं, पण त्याचं युजर नेम एवढं फेमस आहे आमच्या ग्रुपमध्ये की त्याचं युजर नेम आई माऊली असल्यामुळे त्याला सर्व आई माऊलीच बोलवतात. माऊली 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 इकडे, माऊली इकडे जा, माऊली हे माऊली ते. चांगला मुलगा आहे. काल रात्रीचा पॉडकास्ट तेजसच्या फोनमध्ये, जसं आता माझ्याकडे येईल मी पण टाकेल थोडंफार. एकदम खतरनाक भूताचे एक्सपिरियन्सेस शेअर करत होते सर्व. एवढं ऊन वाढलं ना, आता गरम व्हायला लागलंय. फक्त 2 मिनटं फोटो काढण्यासाठी थांबलेलो आम्ही लोक रौनकच्या घराबाहेर. अख्खा घामाने भिजलोय मी आणि बलकलावा टाईट घातल्यामुळे असं चपट्या नाकाने बोलावं लागतंय मला. तर मला माहित नाही माझा आवाज कसा येतोय. बघा तेजस R15 रायडर. एवढे माझे मित्र हरामी आहेत ना, सगळ्यांनी मस्तपैकी हायड्रा पॅक घेतलं. हे बघा मागे घातलंय जे त्यांनी, ते सर्वांकडे आहे तो पॅक आणि फक्त माझ्याकडे आणि माऊलीकडे नाही. हे लोकांना मस्त आहे की बाईक चालवता पण ते लोक पाणी पिऊ शकतात, त्यांची बॉडी हायड्रेटेड राहते. आणि माझं बिलकुल पाणी प्यायचं होत नाही आहे. ड्रोनचे पण खूप सर्व शॉट्स घेतले, पण हे लोक मला देत नाही आहेत कारण की मी स्टोरी टाकतो आणि त्यांना टॅग करत नाही. जाम आराम येत. मला असं वाटतं नाकावरनं बलकलावा काढला पाहिजे आता. नाकातल्या नाकात आवाज येत असणार आहे माझा आता. आज रौनक लीड करतोय. एक इलेक्ट्रिक स्कूटी आमचं पॅक लीड करते. ओला छान मस्त घर होतं त्याचं. 27 एकरची जमीन आहे त्याची घराच्या आजूबाजूची. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत त्याचीच जमीन.
लोक खूप क्युरियस होतात. असं पूर्ण बाईकचं सर्व पॅक बघितलं सर्वांनी की एक पूर्ण ग्रुप चालली आहे, गँग पूर्ण असा कॉन्वॉय जातोय, तर एकदम असं आश्चर्यचकित होऊन बघत बसतात. आणि कितीतरी ठिकाणी आम्हाला लोकांनी थांबून विचारलं. काल तर 2 मुलीसुद्धा आल्या होत्या विचारण्यासाठी की कुठे जात आहेत, फोर्टला जाणार आहात का, कुठून आलात, हे ते. तर असं लोकांना असं एकदम हे वाटतं. आणि आता सध्या इकडे IBWचा इव्हेंटसुद्धा चालू आहे ना गोवाला, तर खूप सारे बायकर्स आहे बाबा, खूप सारे बायकर्स लोक जातात तिथे. तर आम्हाला तेच विचारत होते, म्हणजे आम्ही पण तिथेच चाललो आहे का, असं सगळं. कॉर्नर्स आले ना, एक गोष्ट लक्षात द्या, तेजस आहे ना, तेजस आपण युजली, आता मी बघा, मी कॉर्नरिंग करतोय गाडीवरती, तर गाडी वाकवतो, ठीक आहे. तेजस गाडी नाही वाकत, तेजस फक्त स्वतः साईडला होतो, ती गाडी ऑपअप साईडला जाते. हेवीवेट चॅम्पियन तेजस प्रभू. पण मानलं पाहिजे, R15 सारख्या पोस्चरवाली बाईक हा पोरगा 500 किलोमीटरच्या वर चालवत घेऊन आलाय. आणि असं पण नाही की तो अंगाने असा माझ्यासारखा बारीक आहे किंवा असं, फुल हेल्दी, आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली, असा आहे तो. पॅशन भाई पॅशन. हे बघा असे हे खराब रोड मला बिलकुल, म्हणजे बोलतात ना, एवढं इरिटेट होतं ना असे रोड आले की बाईक चालवायला. खूप घाण इरिटेट होतं मला, आवडतच नाहीत मला असे रोड. अरे रोड तर नाहीच आहे ते. आणि सगळ्यांच्या बाईक्सला ऑफ रोड टायर आहे. तेजसने सुद्धा त्याच्या R15ला मागे ऑफ रोड टायर्स टाकलेत, अपोलो ट्रॅम्पलर टाकलेत त्यांनी, कारण की त्याला माहिती आहे की आमचं ऑफ रोडिंग खूप होतं म्हणून. आणि मी एकटा असा आहे जो ट्रॅक टायर घेऊन यांच्यासोबत ऑफ रोडिंग करतो, जीव मुठीत घेऊन चालवतो मी ऑफ रोड आलं की. कोण आहे बाय, हा काय करतोय. चला आता थोड्या वेळात परत व्हिडिओ. अरे बापरे, रौनक तर ओलावरती कॉर्नरिंग करतोय. हो हो, ओला रायडर. काय झालं, मागे हॉर्न का मारतायत. आता तर एवढा घाण रोड आहे ना हा मधला, काल पण रात्रीचं इरिटेट झालेलो मी खूप इथे. मला हे लोक खूप चिडवतात, सॉफ्ट कंपाऊंड या एवढं पर्यंत, म्हणजे की माझ्या बड्डेच्या केकवरती पण नाव काय लिहिलेलं, तर सॉफ्ट कंपाऊंड, एवढं चिडवतात मला. असे रोड आले की माझी फाटते, मग मी एकदम खेकड्यासारखा बाईक चालवतो, आडवा तिडवा कसा पण, घाबरत घाबरत. कॉन्फिडन्सच लॅग होऊन जातो यार असं रोड आले की. कॉर्नर्स आले की मग मजा येते. कॉर्नरिंग करायला ही बाईक शुम्मा आहे, शुम्मा. नी ट्रॅक करू शकतो मी हिच्यावरती, हिच्या टायरवरती लेवल्स आहेत कॉर्नरिंगचे. लिटरली टायर जिथे संपतो तिथपर्यंतच्या लेवलचं कॉर्नर होऊ शकते ही बाईक. म्हणून मला हे टायर्स खूप आवडतात. पण साला एवढे महाग टायर आहेत, कोण टाकणार. एकच व्यक्ती मला हे टायर गिफ्ट देऊ शकतं, माझी पुकी. सांगायला लागेल तिला बड्डेला मला टायर गिफ्ट कर, करेल पण ती. लाड करते माझी भरपूर. जरा पुढे जातो. आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली. बघा ओला रायडर. असं आपण करायचं नीट रॅग. ओहो, कॉर्नर करायला खूप मजा येते ह्या बाईकवरती. रोड्स तसे नाहीत,
लास्ट एक राईड होती माझी तापोळ्याची. आ हा हा, तो जो पसरणीचा घाट होता मध्ये, सगळे पसरून गेलेले त्या घाटामध्ये. अशी नुसती सगळ्यांची गाडी झोपते ना घाटामध्ये, मजाच आलेली बघून. बापरे, ओला एवढी फास्ट पळवतोय आणि आम्ही सर्व बाईक्सवरती असून सुद्धा मागे राहतोय.